ताजा मसाला तयार करून घरच्या घरी चविष्ट आणि झणझणीत अशी मिसळ आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं, त्यामध्ये मोड आलेली मटकी घालून घ्यायची। तर मी अर्धा किलो मटकी घेतली आहे, ही तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची। ती परतवून झाली की ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। तर मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, त्याचबरोबर 3 बटाटे त्याची साल काढून अशा पद्धतीने चिरून घेतले, तेही त्याच्याबरोबर परतवून घ्यायचे। आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, त्यासाठी भरपूर असं पाणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचं। मटकी जी आहे ती 90% आपल्याला शिजवून घ्यायची आहे। मसाला करण्यासाठी एक कढई ठेवायची, त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला धने घ्यायचे आहेत, 1 चमचा जिरे घ्यायचे आहेत, त्याचबरोबर लवंगा 5-6 आणि दालचिनीचे 2-3 तुकडे घ्यायचे आहेत। आता हे परतवून घ्यायचं खमंग वास येईपर्यंत। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि आल्याचे 2 तुकडे घेतलेले आहे। आता ह्याची सगळ्याची पेस्ट करून घ्यायची। तर मी सगळ्याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर मटकी पण आपली छान अशी शिजलेली आहे। आता ज्यामध्ये आपण मिसळ बनवणार आहे ते पातेलं गॅसवर ठेवायचं, त्याच्यामध्ये आपल्याला 2 वाटी तेल घालायचं आहे। कढ येण्यासाठी इथं जास्त तेल वापरायचं। तर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा, त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची। आता हे 2-3 मिनिटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे। कांद्याचा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। हे परतवून झाले की जो आपण आलं लसूणची पेस्ट बनवली आहे ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची। तीही त्याच्याबरोबर छान अशी लालसर होईपर्यंत परतवून घ्यायची। ती परतवून झाली की जो आपण गरम मसाला बनवून घेतलेला आहे तोही त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर घालायची। त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालायची आणि चवीनुसार आपल्याला इथं कांदा लसूण मसाला चटणी घालायची आहे। ती तेलामध्येच घालायची, म्हणजे मिसळला छान असा कट येतो। तर तेलामध्ये हे परतवून घ्यायचं। हे परतवून झालं की जी आपण शिजवलेली मटकी आहे ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची। आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे आणि ह्याला उकळी यायच्या आधी लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण खोबरं मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं। उकळी जर तुम्ही खोबरं टाकलं तर काय होतं, मिसळ फुटल्यासारखी होते। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची। हे बघा मस्त अशी त्याला उकळी आलेली आहे, कट पण छान असा आलेला आहे। जसं जशी शिजते तसं तसं कट त्याचा छान असा येतो। इथं आपली मस्त अशी मिसळ तयार झालेली आहे।